इथे सावली विठ्ठलाचे आभार मानत असते की जसं सारंग सर तिला समजू लागलेत तसंच बाकीचे लोकांनीही तिला समजून घ्यावं अशी ती विठ्ठलासमोर प्रार्थना करते आणि खूप खुश असते की आज सारंग सरांनी तिच्याबरोबर वेळ घालवला आणि खूप चांगला गेला तो दिवस. इकडे सावलीच्या घरी माहेरी आई वडील हलव्याचे दागिने बनवत असतात कारण पहिली मकर संक्रांती तिची त्यामुळे. तेवढ्यातच अप्पू येतो आणि म्हणतो, हे काय करताय तुम्ही? तर आई म्हणते, हलव्याचे दागिने बनवतोय. तो म्हणतो, मी हे खाऊ का? खाल्लं तर चालतात ना? तेव्हा आई म्हणते, तुला जास्त गोड खाऊ नकोस, तुला नंतर त्रास होतो. इथे सावलीचे वडील म्हणतात, असू दे, जाऊ दे. तेवढ्यातच सावलीची आई म्हणते, हलव्याचे दागिने हे तुझ्या अक्कीसाठीच करतोय कारण पहिली मकर संक्रांती ना तिला द्यायचेत म्हणून. इकडे तेवढ्यातच जयंती पण येते आणि म्हणते, हो का? आणि मग मी पण जाणार तिकडे. इथे जयंतीचा नवरा म्हणतो, तू कशाला? तेव्हा ती म्हणते, सारंग सर इथे राहिलेले ना, आपला TRP किती वाढलेला, मग मलाही तिकडे जाऊन TRP वाढवायला नको का? इथे अप्पू पण म्हणतो, मी पण येणार तुमच्याबरोबर. इथे सावलीचे आई वडील आणि मोठा भाऊ हाच विचार करतात की अप्पूला कळायला नको त्या दोघांमध्ये काय चाललं आहे. इथे जयंती म्हणते, मी पण येणार, नाहीतर बघा मी काय करीन म्हणून. तेवढा तिचा नवरा पण विचार करत असतो की ही येणार म्हणजे सगळंच संपलं, कारण तिला सगळं कळलं तर ती बोबाटा करेल सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे तो म्हणतो, तू कशाला? पण ती जबरदस्तीने जाणारच आहे. त्यामुळे आता ह्या लोकांच्या हातात काहीच उरलं नाही आहे. इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तिलोत्तमा राजकुमारला बोलत असते की तू असं कसं वागतोस रे? आपल्या हाताखालच्या लोकांना तू अशी सूट का देतोस? असं चालणार नाही. तेवढ्यातच सोहम आणि बबलू पण तिकडे येतात. चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असतो, जाऊन दे, आत्ता नको, नंतर बोलूया. पण ती नाही ऐकत. ती राजकुमारला बोलतच असते, असं सगळं चालणार नाही, हे काय चाललं आहे आणि तू असं काय करतोस, तसं काय करतोस. तेवढ्यातच सावली सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. इथे तिलोत्तमा राजकुमारशी बोलत असते त्यामुळे तिचं लक्ष जात नाही. इथे सावली सगळ्यांना चहा देऊन परतत असते तेव्हा राजकुमार तिला बोलवतो, ए बाळा. आणि सावली पाठी वळून बघते. राजकुमार म्हणतो, हा चहा तू बनवलास? ती म्हणते, हो. राजकुमार सावलीवर ओरडायला सुरुवात करतो आणि म्हणतो की तुला माहीत नाही आहे आई तुझ्या हातचा चहा पित नाही, काहीच खात पित नाही तुझ्या हातचा, मग कशाला दिलास तो चहा? तुला कळत नाही एवढं? इथे चंद्रकांत त्याला गप्प बसण्याचा इशारा करत असतो पण राजकुमार काय ऐकत नाही. सावली राजकुमारचा चहा आणि तिलोत्तमा पण तिचा चहाचा कप देते आणि ते घेऊन जात असते. तेवढ्यातच सारंग खालती जेनेवाने येतो आणि म्हणतो, सावली अशी हाक मारतो. ती थांबते. तो तिच्या ट्रेमध्ये बघतो चहा आहे म्हणून. तो म्हणतो, हा चहा आहे ना? ती म्हणते, हो. आणि तो घेतो, म्हणतो, गरम आहे, चांगला आहे, आणि घेऊन आपल्या जागेवर येऊन बसतो आणि बाकी सावली तिथून निघून जाते. इथे राजकुमारला आणि तिलोत्तमाला आश्चर्य वाटत असतं. इथे राजकुमार त्याला म्हणतो, अरे तू चहा पितोयस? तू चहा पितोयस? तो म्हणतो, हो. इथं तिलोत्तमा म्हणते, तू तर कॉफी पितो ना? तर सारंग म्हणतो, मला आज चहा प्यायचा मूड झाला आहे म्हणून, आणि तो पितो. हे राजकुमार आणि तिलोत्तमा बघतात आणि त्यांना राग येत असतो कारण तो सावलीने बनवलेला असतो आणि सावलीच्या हातचा तो खातो पितो आहे. सावलीचा मोठा भाऊ आणि त्याची बायको सावलीकडे जायला निघतात. इथे जयंतीचं तर काय वेगळंच चालू असतं. ती रील बनवत असते आणि सांगत असते, आम्ही तर काय चालतच चाललो आहे, मेहेंदळांकडे चाललो आहे, मेहेंदळांकडे, कारण आम्ही गरीब आहोत ना, रिक्षाचे आमच्याकडे पैसे नाही आहेत. हा माझा नवरा, हा काही नोकरीधंदा करत नाही, त्यामुळे आम्हाला चालतच जायला लागतं आहे, आणि खूप काय काय बडबडत असते. तिचा नवरा आपला गपगुमान चालत असतो. तसं पण तो काय बोलणार, नोकरी पण करतच नाही आहे ना, ते पण खरं आहे. इथे ती नंतर रील बंद करते आणि त्याला सांगते, अहो रिक्षा बघा ना. तेव्हा तो म्हणतो, तू तर म्हणलीस ना आत्ता की चालत चाललो आहे म्हणून. ती म्हणते, अहो हे लाईक आणि सबस्क्राईब मिळवायला, चला चला रिक्षा बोलवा. ते रिक्षात बसतात आणि तिथून निघतात. इथे सावलीच्या घरी जगन्नाथ आणि त्याची बायको येते. इथे जगन्नाथ उभा असतो. त्याची बायको म्हणते, काय झालं? तेव्हा तो म्हणतो, आता आज जाऊन काय होणार आहे माहीत नाही, पण चला जावं तर लागेलच म्हणून. आणि ते दोघंजणं आत जातात. त्यांनी सावलीसाठी हलव्याचे दागिने आणले असतात कारण तिची पहिली मकर संक्रांत असते म्हणून. इथे ते दोघंजणं दरवाजात उभे असतात. तेवढ्यातच अमृता वहिनी बघते त्यांना आणि ती म्हणते, तुम्ही, आणि सावलीला हाक मारते. सावली तिकडे येते आणि ती पण म्हणते, तुम्ही इथे कसे काय? आश्चर्य वाटतं तिला आणि काही बोलणार. तेवढ्यातच वरून तिलोत्तमा म्हणते, तू इकडे परत आलास? कितींदा तुला हकलवलं तरी परत परत येतो, निर्लज्ज आहेस तू किती. या सगळ्या गोष्टी जगन्नाथ आणि त्याची बायको
गपगुमान ऐकत असतात, कारण ते सावलीसाठी. इथे तिलोत्तमा पण खालती येते. सावली तशी वळते. तिलोत्तमा जगन्नाथचा अपमान करत असते, पण जगन्नाथ गपगुमान ऐकत असतो. इथे बाकीचे पण मेंबर तेवढ्यात येतात आणि सगळेजणं उभे राहतात हे सगळं ऐकायला. इथे जगन्नाथ म्हणतो, ही माझी मुलगी आहे आणि तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. इथे दरवेळेला येऊ शकतो मी, तू कितीही अपमान केलास तरी. इथे ती म्हणते, तुला लाज नाही ना वाटत? इथे दरवेळेला येतोस, अपमानित होतोस, तरी काही फरक पडत नाही तुला. तो म्हणतो, माझ्या मुलीसाठी मी काहीही भोगायला तयार आहे. आणि तू आई आहेस, जर का परक्या मुलांवर तू प्रेम नाही करू शकत तर तुला आई म्हणण्याचाही अधिकार नाही आहे. तू तेवढी स्वार्थी आणि अक्कलकोटी आहेस म्हणून. तेवढ्यातच सावली ओरडते आणि म्हणते, जगन्नाथजी. ती दरवेळेला जगन्नाथला काही ना काहीतरी बडबडत असते सावली. इथे तिलोत्तमा किती त्याचा अपमान करते ते बघत नाही. आता तिलोत्तमा फायदा करून घ्यायचा ठरवते आणि ती सावलीला सांगते, तुला एवढंच माझ्याबद्दल वाटतं ना, तर एक काम कर, जा आणि या जगन्नाथच्या थोबाडीत मार. तेव्हाच मी समजेन की तुझं आणि त्याचं काहीच नातं नाही आहे, त्यांनी पेरलं नाही आहे तुला आणि तू खरी आहेस. आता कळलं सावलीला? खूप माज होता ना. इथे सावली आता पेचात पडते. जगन्नाथ तिच्याकडे सावलीकडे बघत असतो. जगन्नाथची बायको एकदम रडवेली झाली असते की हे काय आता. सावलीच्या डोळ्यातून पण पाणी येत असतं. आता काय करू म्हणून. हे तर धर्मसंकट झालं. तेव्हा जगन्नाथ तिला म्हणतो, ये बाळा, तू थोबाडीत मार माझ्या. जर का या गोष्टींनी तिलोत्तमाला हे वाटणार असेल की तू खोटी नाही आहेस, खरी आहेस, तर मार, मला काहीच वाटणार नाही आहे. इथे सावलीला कळत नाही आपण काय करावं. सगळेच जण आश्चर्याने बघत असतात, पण सावली तशीच स्तब्ध उभी असते. तेव्हा तिलोत्तमा तिला परत म्हणते, जा ना, थांबली आहेस का, जा. इथे सावली जगन्नाथ समोर येते आणि उभी असते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, मी माझी मुलगी तुझ्यात बघतो. ती तर मेली, पण तू जिवंत आहेस आणि तेच बघायला मी इथे तुझ्या दारी दरवेळेला येत राहीन. आणि हो, तू मार, मला काहीच वाटणार नाही आहे. आपलं नातंच तसं आहे. मी तुला आयुष्यभरासाठी समजून घेणार आहे, त्यामुळे मला काहीच वाटणार नाही, मार. जगन्नाथच्या बायकोला खूप वाईट वाटत असतं. सावली खाली मान घालून उभी असते. मग शेवटी ती आपला हात वरती करते आणि सगळेजणच आश्चर्याने बघायला लागतात, आता ही मारती आहे की काय. पण ती आपल्या हाताकडे बघते आणि जगन्नाथना सांगते, तुम्ही इथून निघून जा, मी तुम्हाला मारू नाही शकत म्हणून. जगन्नाथ म्हणतो, काही हरकत नाही, मार बाळा. आणि तो गालही पुढे करतो, पण ती म्हणते नाही. इकडे सगळेजण आश्चर्याने बघत बसलेले असतात की आता काय घडणार आहे. इथे तो म्हणतो, जगन्नाथ मार, मला चालेल. पण सावली रडत असते आणि रडत रडतच त्यांना सांगते, तुम्ही इथून निघून जा. आणि जगन्नाथ आणि त्याची बायको सावलीकडे बघत असतात. सावली हतबल झालेली असते. इकडे सारंग पण बघत असतो आता सावली काय करणार आहे म्हणून. त्याला वाटत असतं त्याच्या आईने चूक केली आहे, पण काय बोलणार तिच्यापुढे.